जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे। मी जगदीश गौड, क्रांतीवीर प्रतिष्ठानमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तलवारी बद्दल माहिती देणार आहे। आपण साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे जे चित्र बघतो त्यामध्ये आपल्याला दिसते की एक तलवार भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना देत आहे, पण त्या चित्रामध्ये दाखवलेली जी तलवार आहे ती तशी तलवार नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या योद्ध्यांकरता, आपल्या मावळ्यांकरता जी तलवार बनवली होती त्याबद्दल मी आपणास माहिती देणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, जे सैनिक होते, ते सैनिक किंवा मावळे नंतर होते, अगोदर ते त्यांचे सवंगडी, त्यांचे मित्र होते। यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी हा विचार करत की आपल्या सैनिकांचा, मित्रांचा, मावळ्यांचा युद्धामध्ये मोठा घात होता कामा नये, नुकसान होता कामा नये। यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं लक्ष होतं चांगल्यात चांगले शस्त्र बनवणे, आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शस्त्र बनवली त्या अनेक प्रकारची होती। त्यामध्ये धोप तलवार, खांडा असेल किंवा दांडपट्टा असेल, अशी अनेक शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवली होती। त्याबद्दल पुढे मी तुम्हाला माहिती देणार आहे। आज मी माहिती देणार आहे आपणास धोपबद्दल। आपण जर बघितलं असेल तर या तलवारी असतात त्या अशा वक्र आकाराच्या असतात आणि त्यांना या प्रकारची मुठ्ठी असते। आता ही मूठ जी आहे, ही मूठ ज्यावेळेस आपण जवळून दाखवतो, ज्यावेळेस आपण ही अशी हातामध्ये पकडतो त्यावेळेस साहजिकच आहे, जर आपण तास 2 तास हातामध्ये ठेवली तर हाताला घाम येतो। दुसरं, शत्रू ज्यावेळेस वार करतो त्यावेळेस ही मोकळी असल्याने आपल्या हातावर, बोटावर वार होऊ शकतात आणि बोटे निकामी होऊ शकतात, बोटे तुटू शकतात किंवा हात तुटू शकतो, म्हणजे समोरचा हात, याला नुकसान होऊ शकतं। दुसरं, रक्त जर या मुठीवर लागलं तर रक्त किंवा घामाने हात घसरण्याची पूर्ण शक्यता होती। अर्थातच युद्ध करत असताना या प्रकारची मूठ असलेली तलवार ही त्रासदायक होती। याच्यावर संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रकारची धोप तलवार तयार केली। आपण माझ्या हातामध्ये बघत आहात, ही धोप आहे। महाराजांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस सर्वप्रथम सैनिक जे आहेत आपले, त्यांची संख्या कमी असायची, मावळ्यांची संख्या कमी असायची, तर शत्रूची संख्या जास्त असायची। त्यामुळे महाराजांनी सर्वप्रथम काय केलं की ही जी धोप आहे या धोपला अशी बनवली की हिची लांबी 5 फूट किंवा 4 फूट असायची। अर्थातच जर आपला मावळा घोड्यावर असेल तर सहज एक वार करताच घोडदळ असो किंवा पायदळ असो, शत्रू त्याचा घात करता येत होता। दुसरं, ही जी तलवार बनली त्याला एकीकडून म्हणजे समोरून, ही समोरची बाजू आहे, याला पूर्ण धार असायची, तर ही जी मागची बाजू आहे याला निम्मी इथून पुढे धार असायची, म्हणजे दीड धार या तलवारीला असायची, या धोपला असायची। यामुळे असा वार केला तरी शत्रूचं नुकसान, उलटा हा वार केला तरी शत्रूचं नुकसान, आणि जर ही दीड धार असल्यामुळे, इथपर्यंत धार असल्यामुळे जर समोरून पोटात किंवा कुठे मारली तरी देखील शत्रूचं नुकसान। म्हणजे ही एका प्रकारे अनेक प्रकारचे वार शत्रूवर करणारी धोप होती। त्यानंतर ज्यावेळेस हे संशोधन केलं त्यावेळेस महाराजांनी एक अभ्यास केला की समोरून वजन जास्त असल्यामुळे कुठे कुठे त्रास होत असे। त्यामुळे महाराजांनी काय केलं, याच्या मागे असा एक रॉड लावला, हा गज लावला, आणि यामुळे बॅलन्स झालं। तलवारीमध्ये आपल्या मावळ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून महाराजांनी विशेष मुठीचं लक्ष दिलं। ही जी मूठ आहे ही मूठ खूप जबरदस्त आहे। इथे एक कोपरा बनलेला आहे असा राऊंड, जर एका शत्रूची तलवार अशी घसरून आली तरी आपल्या मावळ्यांच्या बोट, हात आणि हा पंजा हा सुरक्षित त्यामध्ये राहत होता धोपमध्ये, आणि शत्रूची तलवार इथे फसायची। दुसरं, घाम येऊ नये, म्हणजे घाम आला किंवा हाताला रक्त लागलं, शत्रूचं रक्त लागलं तर हात घसरू नये म्हणून याला विशेष मुलामा लावला, इथेही मुलामा लावला, आणि ही जी मखमली आवरण आहे याच्यामुळे घाम हाताला आला तरी कुठला त्रास युद्धामध्ये होत नव्हता। आणि इतकी मजबूत ही तलवार धोप असायची की शत्रूचा कुठलाही वार ही सहन करायची। ही पोलादपासून बनलेली असायची, आणि त्या काळी महाराजांनी
खूप संशोधन करून ही ढोप बनवली होती. याबद्दल प्रत्येक घरामध्ये माहिती झाली पाहिजे. महाराजांचे त्याकालीन शस्त्र कसे होते याची माहिती घराघरामध्ये पोहोचली पाहिजे असा आमचा प्रयास आहे. यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि आपल्याकडे जर काही माहिती असेल ती पण मला कळवावी ही नम्र विनंती. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.